1857 भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील पहिली मोठी ज्वाला. पण तुम्हाला माहीत आहे का, या उठावाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते. उत्तर भारतात रणांगण पेटले असताना महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ठिणगी कशी पडली? आजच्या या भागात आपण 1857च्या उठावाची कारणे, पार्श्वभूमी आणि महाराष्ट्रावर झालेला परिणाम सविस्तर समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण MPSC आणि UPSCसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत. नमस्कार. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने ब्रिटिश साम्राज्याची झोप उडवली होती. हो, बरोबर, 1857चं ते महान बंड. चला तर मग बघूया नेमकं काय घडलं होतं. विचार करा, 1857मध्ये भारत अक्षरशः पेटून उठला होता. हे बंड इतकं मोठं होतं की ब्रिटिश साम्राज्य जवळजवळ कोसळण्याच्या स्थितीत आलं होतं. जे लोक व्यापारी म्हणून आले होते ते आता राजे बनून बसले होते आणि लोकांच्या मनात मात्र असंतोषाची आग धुमसत होती. पण हे सगळं काही एका रात्रीत घडलेलं नाही. हे काही अचानक सुरू झालेलं युद्ध नव्हतं. यामागे होत्या ब्रिटिशांच्या काही धूर्त राजकीय खेळी. मग प्रश्न हा आहे की त्या खेळी नेमक्या काय होत्या? चला, आज तेच समजून घेऊया. सुरुवात करूया अगदी मुळापासून. व्यापारी ते राज्यकर्ते. ईस्ट इंडिया कंपनीचं हे परिवर्तन कसं झालं? कारण या बदलाच्या गोष्टीतच बंडाची खरी बीजं दडलेली आहेत. बघा ना, 1600च्या दशकात ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी म्हणून आली, फक्त नफा कमवायला. मग 1750च्या आसपास त्यांनी लढाया जिंकायला आणि प्रदेश ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आणि 1857पर्यंत तर काय, कंपनी भारताच्या एका मोठ्या भागावर एका साम्राज्यासारखं राज्य करत होती. म्हणजे जे परवानगी मागत आले तेच आता मालक बनून बसले होते. हा बदलच सडक काय सांगून जातो. तर आता वळूया त्या पहिल्या मोठ्या राजकीय डावाकडे, लॉर्ड वेलेस्लीची तैनाती फौज. नावात फौज असली तरी हा एक सापळा होता, एक गोळ बोलून केलेला घात. ही तैनाती फौज म्हणजे एक करार होता. दिसायला अगदी साधा. भारतीय राज्यांना म्हणायचं, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ आणि बदल्यात त्यांनी फक्त पैसे द्यायचे. पण हा वरवरचा देखावा होता. प्रत्यक्षात ह्या करारामुळे भारतीय राज्य आपलं स्वातंत्र्यच गमावून बसत होती. आता याची पद्धत बघा किती हुशारीने आखली होती. पहिलं, राजाला लष्करी संरक्षणाची ऑफर द्यायची, मग त्यांच्या राज्यात आपलं ब्रिटिश सैन्य तैनात करायचं. तिसरं, या सैन्यासाठी इतकी मोठी रक्कम मागायची की राजाला ती देणंच शक्य होणार नाही. आणि मग काय, राजा पैसे देऊ शकला नाही की त्याचा प्रदेशच ताब्यात घ्यायचा. इतकंच नाही तर त्यांच्या परराष्ट्र धोरणावरही पूर्ण नियंत्रण मिळवायचं. म्हणजे स्वतःच्याच पैशांनी स्वतःचं राज्य गमावण्याची ही जबरदस्त योजना होती. आणि या सापळ्यात लहान सहान नाही तर मोठी मोठी राज्य अडकली. हैदराबादने 1798मध्ये करार केला, मग म्हैसूर, अवध, अगदी 1802मध्ये पेशव्यांनी आणि 1803मध्ये नागपूरच्या भोसल्यांनी सुद्धा हा करार स्वीकारला. एकामागोमाग एक मोठी सत्ता केंद्र इंग्रजांच्या ताब्यात गेली. याचा परिणाम काय झाला? सोपं, भारतीय राजांकडे ना स्वतःचं सैन्य राहिलं ना सत्ता. त्यांचं सार्वभौमत्वच संपलं. ते स्वतःच्याच दरबारात फक्त नावाचे राजे, म्हणजे एक प्रकारे बाहुले बनून राहिले. तैनाती फौजेनं तर सुरुवात केली होती, पण त्यानंतर आलं एक असं धोरण जे त्याहूनही जास्त आक्रमक होतं. लॉर्ड डलहौसीचा तो अपमान, ज्याने फक्त राज्यांवर नाही तर लोकांच्या परंपरांवर आणि भावनांवर घाला घातला. हे घडलं 1848मध्ये, जेव्हा लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. आणि त्याने येता येताच कंपनीच्या साम्राज्यवादी भुकेला अजूनच वाढवलं. असं समजा की त्याने धुमसत असलेल्या आगीत तेल ओतण्याचंच काम केलं. इथे बघा, भारतीय परंपरा आणि ब्रिटिश कायदा समोरासमोर आले. आपल्याकडे राजाला जर मुलगा नसेल तर वारस म्हणून दत्तक घेण्याचा एक पवित्र आणि खूप जुना हक्क होता. पण डलहौसीने आखलं खालसा धोरण. त्यानुसार दत्तक मुलगा खाजगी मालमत्ता घेऊ शकत होता, पण त्याला राज्य, पदवी किंवा पेन्शन मिळणार नाही. ते राज्य थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन होणार. केवढा मोठा धक्का होता हा. आणि या धोरणाखाली एकामागोमाग एक राज्य खालसा झाली. सातारा, जैतपूर, संबलपूर, भगत, उदयपूर, झाशी आणि नागपूर ही सगळी महत्त्वाची संस्थाने थेट ब्रिटिश नियंत्रणाखाली आणली गेली. आणि या धोरणाचा थेट फटका बसला तो नानासाहेब पेशवे आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंसारख्या लोकांना. हेच लोक पुढे जाऊन बंडाचे महत्त्वाचे नेते बनले. कारण हा त्यांच्यासाठी फक्त राज्याचा प्रश्न नव्हता, तर वैयक्तिक सन्मानाचा आणि हक्काचा प्रश्न होता. तर तैनाती फौज झाली, खालसा धोरण झालं, राज्य गेली, परंपरा मोडल्या. पण कहाणी इथेच संपत नाही. असंतोषाच्या आगीत अजून काही ठिणग्या पडायच्या बाकी होत्या. एकंदरीत चित्र काय होतं? तैनाती फौज आणि खालसा धोरणामुळे राज्य गेली होती. नानासाहेबांसारख्यांची पेन्शन रद्द झाली होती.
मुघल सम्राटाची पदवी आणि मान कमी केला होता. डलहौसीच्या इनाम कमिशनने तर कहरच केला. तब्बल 21,000 वतनं जप्त केली आणि सगळ्यात करस म्हणजे श्रीमंत अवध राज्याला गैरकारभाराचं खोटं कारण देऊन खालसा केलं. म्हणजे चहूबाजूने लोकांचा असंतोष वाढतच चालला होता. आता विचार करा, जेव्हा लोकांकडून त्यांची सत्ता, संपत्ती आणि त्यांचा सन्मान सगळंच हिसकावून घेतलं जातं, तेव्हा काय होतं? तेव्हा प्रश्न हा नसतो की ते लढणार की नाही, प्रश्न फक्त हा असतो की ते कधी लढणार. आणि ती वेळ जवळ येत होती. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.